स्वाध्याय इयत्ता 6वी विषय भूगोल पाठ पहिला मैत्री भूगोलाशी नवीन अभ्यासक्रमावर आधारित. अचूक पर्यायाला गोल करा. 1. जिओ आणि ग्राफिया या शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर पृथ्वी आणि वर्णन करणे. 2. भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? उत्तर पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा. 3. खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? उत्तर क्षेत्रभेट. 4. गावातील हवामानाच्या अनुसंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? उत्तर प्राथमिक स्रोत. 5. नकाशा, क्षेत्रभेट आणि उपक्रम प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? उत्तर निरीक्षण व विश्लेषण. 6. खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? उत्तर स्वतः वाचलेले हवामान वर्णन. 7. दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? उत्तर यातून मिळालेली माहितीची विश्वासार्हता अधिक असते. खालील विधाने तपासा. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. भूगोल या शब्दाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. उत्तर हे विधान योग्य आहे. 2. भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक घटनेचा अभ्यास केला जातो. उत्तर हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान: भूगोल विषयात प्राकृतिक व मानवी घटक याचबरोबर त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. 3. छायाचित्रे व चित्रफित व्हिडिओ हे प्राथमिक स्रोत आहे. उत्तर हे विधान अयोग्य आहे. दुरुस्त विधान: दुसऱ्याने काढलेली छायाचित्रे व चित्रफित हे दुय्यम स्रोत आहे. 4. संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्रोत आहे. उत्तर हे विधान योग्य आहे. थोडक्यात उत्तरे लिहा. 1. भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर भूगोलाला इंग्रजीत जिओग्राफी म्हणतात. हा शब्द जिओ आणि ग्राफिया या ग्रीक शब्दावरून आला आहे, ज्यामुळे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. या शास्त्रात पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन आणि त्यांचे परस्परावलंबन यांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीने केला जातो. 2. भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. प्राथमिक स्रोत: प्रत्यक्ष निरीक्षणातून माहिती मिळते. याची विश्वासार्हता जास्त असते. खर्च व वेळ जास्त लागतो. क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण यांचा वापर होतो. दुय्यम स्रोत: आधी संकलित व विश्लेषित माहिती मिळते. याची विश्वासार्हता तुलनेने कमी असते. खर्च व वेळ कमी लागतो. पुस्तके, नकाशे, संशोधन, वृत्तपत्रे यांचा वापर होतो. खालील कृती करा. 1. तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणाचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. मी अनुभवलेला क्षेत्रभेट: 1. निसर्गरम्य किल्ला, शिवनेरी किल्ला. 1. भूरूपे व खडक. शिवनेरी हा सह्याद्री पर्वतरांगेतील एक मजबूत किल्ला गिरिदुर्ग आहे. हा डोंगर चहूबाजूंनी उंच, उभे आणि नैसर्गिक कडे असलेला आहे, ज्यामुळे तो सुरक्षित मानला जातो. हा किल्ला ज्या डोंगरावर आहे तो बेलसाल्ट खडक आहे. येथील दरवाजे आणि तटबंदी याच खडकांचे दगड वापरून बांधलेली आहे. 2. हवामान. येथील हवामान थंड, कोरडे आणि आल्हाददायक आहे. 3. जलावरण, वॉटर बॉडीज. किल्ल्यावर डोंगराच्या खडकांमध्ये खोदलेली गंगा जमुना नावाची प्रसिद्ध पाण्याची टाकी आहे. या टाक्यांमधील पाणी वर्षभर नैसर्गिकरित्या थंड आणि पिण्यायोग्य राहते. नदी व किल्ल्यावरून जवळून वाहणारी कुकडी नदी आणि त्यावर बांधलेले माणिककडोह धरण स्पष्ट दिसते. 4. वनस्पती व मृदा.
शिवनेरी परिसरात प्रामुख्याने झुडपी आणि निमशून्य कोरड्या हवामानातील वनस्पती आढळतात. डोंगराच्या उतारावर बाभूळ, कडुनिंब, बोर आणि विविध प्रकारचे गवत वाढलेले दिसते. येथील मृदा तांबूस, काळ्या रंगाची आणि खडकाळ मृदा आढळते. पर्वताच्या तीव्र उतारामुळे येथील मातीचा थर अतिशय पातळ आहे. 5. मानवी वस्ती व व्यवसाय. किल्ल्याच्या वर मुख्यत्वे जुने अवशेष आणि मंदिरे आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी जुन्नर शहराची दाट मानवी वस्ती आहे. येथील घरे सिमेंट आणि कौलारू पद्धतीची आहे. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पर्यटन हा आहे. येथे ऊस, कांदा, बटाटा आणि द्राक्षाची शेती केली जाते. तसेच पर्यटकांना विविध वस्तू आणि खाद्यपदार्थ विकून लोक आपली उपजीविका चालवतात. 2. आकृती क्रमांक 1.1 चे निरीक्षण करून भूगोलामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. भूगोलामध्ये प्राकृतिक घटक जसे शिलावरण, जलावरण, वातावरण, जीवावरण, मानवी घटक जसे मानवी वस्ती, आर्थिक क्रिया, सामाजिक स्थिती तसेच संसाधने, पर्यावरण आणि शाश्वत विकास या सर्व गोष्टींचा अभ्यास केला जातो. 3. खालील कृती पूर्ण करा. खालील साधनांचे भूगोल अभ्यासाचे प्राथमिक स्त्रोत व दुय्यम स्त्रोत असे वर्गीकरण करा व योग्य स्त्रोताच्या शेजारील रिकाम्या जागी बरोबर अशी खूण करा. भूगोल विषयाच्या अभ्यासाची साधने. स्वतः गोळा केलेले माहिती नमुने. प्राथमिक स्त्रोत. भूद्रव्य वितरणाचा नकाशा. दुय्यम स्त्रोत. विविध फुले व फळे यांची चित्रे. दुय्यम स्त्रोत. तुम्ही लिहिलेला क्षेत्रभेटीचा अहवाल. प्राथमिक स्त्रोत. चिखलदरा येथील निसर्ग संपत्तीची चित्रफीत. दुय्यम स्त्रोत. प्रवास वर्णनाची पुस्तके. दुय्यम स्त्रोत. स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारची फुले व फळे. प्राथमिक स्त्रोत. स्वतः गोळा केलेली खडकाचे नमुने. प्राथमिक स्त्रोत. वृत्तपत्रातील भौगोलिक माहितीची कारणे. दुय्यम स्त्रोत. तुम्ही गोळा केलेले तृणधान्याचे व कडधान्याचे नमुने. प्राथमिक स्त्रोत. असेच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा.